40 नंतर प्रत्येक महिलेने आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दिवस मोबाईल डिटॉक्स डे म्हणून ठरवला पाहिजे. आपण दिवसातून किती वेळा मोबाईल वापरत असतो? सकाळी उठल्यावर मोबाईल, झोपण्यापूर्वी मोबाईल, जेवताना मोबाईल, मधल्या वेळी रिकामा वेळ मिळाला की मोबाईल. असं करत हळूहळू आपण दिवसभर मोबाईलसोबत घालवत असतो. हळूहळू आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा स्क्रीनसोबत जास्त वेळ घालवायला लागलो आहे आणि 40 नंतर हे आपल्या मनावर, नात्यांवर आणि आरोग्यावरही परिणाम करतं. त्यामुळे मोबाईल डिटॉक्स खूप महत्त्वाचा आहे. का? नंबर 1, तुमच्या मेंदूला माहितीच्या वर्षावातून विश्रांती मिळते. दिवसभर मेसेज, व्हिडिओ, रील्स, बातम्या, नवीन माहिती यामुळे आपला मेंदू क्षणभरही शांत राहत नाही. त्यामुळे काही तास मोबाईलपासून दूर राहिलात तर मन हलकं वाटायला लागतं. 2, कुटुंबासोबतचा वेळ खऱ्या अर्थाने जगता येतो. बऱ्याच वेळा सगळेजण घरातले एकाच रूममध्ये बसलेले असतात, पण ते आपसात बोलत नाही, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येकजण त्यावर आपल्या आवडीचं काहीतरी पाहत असतं. अशा वेळी सोबत असूनही आपण एकमेकांपासून दूर असतो. अशा वेळी जर आपण अर्धा तास जरी मोबाईल बाजूला ठेवला आणि एकमेकांशी बोललो, गप्पा केल्या, तर कदाचित महिनाभरच्या गप्पा आपण त्या अर्ध्या तासातच करू शकतो. 3, तुलना करण्याची सवय कमी होते. मोबाईल हातात असला की आपण सतत व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम बघत असतो. सतत दुसऱ्यांचे स्टेटस, पोस्ट हे पाहत असतो आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की सगळ्यांचं आयुष्य एकदम परफेक्ट चाललं आहे, फक्त प्रॉब्लेम माझ्याच आयुष्यात आहे आणि कुठेतरी आपण आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याशी करायला लागतो. त्यावेळी आपण हे विसरतो की कुणीही आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स फेसबुकवर आणि व्हॉट्सॲपवर शेअर करत नाही. त्यामुळे मोबाईल थोडा वेळ बाहेर ठेवला तर आपल्याला आपलंच आयुष्य परफेक्ट दिसायला लागतं. 4, झोप आणि मानसिक आरोग्य सुधारतं. झोपण्यापूर्वी सतत मोबाईल पाहिल्याने डोळे थकतात, मन शांत राहत नाही आणि झोपेची गुणवत्ताही कमी होते. झोपण्याच्या किमान 1 तास आधी तरी मोबाईल बाजूला ठेवा. पुस्तक वाचा, प्रार्थना करा किंवा नुसतं शांत बसा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. 5, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ मिळतो. मोबाईल बाजूला ठेवला की आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे किती वेळ आहे. तो वेळ फिरण्यासाठी वापरा, वाचनासाठी, चित्रकलेसाठी किंवा नुसतं शांत बसून राहण्यासाठी तो वेळ वापरा किंवा त्या वेळेत कुटुंबासोबत गप्पा करा. मोबाईलपासून दूर जाणं म्हणजे जगापासून दूर जाणं नाही, तर आपल्याकडे आणि आपल्या कुटुंबाकडे परत येणं आहे. 40 नंतर आपल्या शरीराला जशी विश्रांतीची गरज असते तशीच आपल्या मनालाही विश्रांतीची गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस नाही जमला तरी किमान महिन्यातून एक दिवस तरी मोबाईल बाजूला ठेवा. तुम्ही मोबाईलपासून किती वेळ दूर राहू शकता? कमेंटमध्ये नक्की सांगा.